नमस्कार मंडळी. आजचा भाग खूपच जबरदस्त आणि खूपच इंटरेस्टिंग असा दाखवलेला आहे. ऐन साखरपुड्याच्या वेळी आता गौरीने सगळ्यांच्या समोर येत कमळी तिची मुलगी असल्याची सत्य आता तिने सगळ्यांच्या समोर आणलेलं आहे. म्हणजे आता जेव्हा कामिणी ऋषीचा आणि कमळीचा दोघांचा सुद्धा साखरपुडा मोडायचा प्रयत्न करत असते, तिला कमळीचं सत्य समोर आणायचं असतं. तिला माहीत झालेलं असतं की राजांचं आणि कमळीचं नाटक सुरू आहे आणि त्यामुळे आता ऐन वेळेला साखरपुड्यात ती खूप मोठा घोळ घालणार असते आणि दोघांचा साखरपुडा मोडू पाहत इच्छिते. पण अचानकच आता इथे सगळ्यांच्या समोर गौरीने जबरदस्त एंट्री घेतली आहे आणि गौरीने सगळ्यांसमोर आता कमळीचं आणि राजांचं स्वतःचं नातं सगळ्यांच्या समोर आणलेलं आहे. आणि कमळीच माझी खरी मुलगी आहे आणि राजांची मुलगी आहे हे सत्य तिने सगळ्यांच्या समोर आणलेलं आहे. आता हे सगळं नेमकं कसं घडलं, काय घडलं, कामिनीने नेमका कसा प्लॅन केला होता, हे सगळं सगळं काही आपण आजच्या भागामध्ये पाहूया. पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे असेच येणारे नवीन व्हिडिओज, नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि हो, सोबतच व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. इथे आता ज्या वेळेला कमळीला कळलंय की ह्या दोघींनी म्हणजे नयनताराने आणि अन्नपूर्णाजीने ऋषीचं आणि कमळीचं लग्न ठरलंय आणि त्या गोष्टीमुळे आता कमळी पूर्ण शॉकमध्ये गेली आहे. कारण कमळीला माहिती आहे की ती अन्नपूर्णा आजींची नात नाही आहे, राजांची मुलगी नाही आहे. ज्या वेळेला ह्या सगळ्यांना कळेल तेव्हा ह्या सगळ्यांना खूप मोठा धक्का बसणार आहे. आपण खोटं बोलत आलोय, पण आता ह्या सगळ्यामध्ये मी अडकली आहे असं आता कमळीला वाटत असतं. कमळी म्हणते की नाही, मी असं सगळ्यांची फसवणूक करून मी ऋषी सरांची लग्न नाही करू शकत. हा सगळ्यांचा खूप मोठा विश्वासघात होणार आहे. मला आत्ताच्या आता हे सगळं सत्य सगळ्यांना सांगायलाच हवं. कमळी म्हणते की नाही, मी आत्ताच जातो आणि आजींना सगळं काही सांगून टाकतो. तर इकडे अनिकाला मात्र खूप मोठा धक्का बसलाय. अनिकाने आता स्वतःला संपून टाकण्याचा निर्णय घेतला. तिला हे सहनच होत नाहीये की ऋषीचं आणि कमळीचं लग्न ठरलंय आणि आता तर नयनताराने सुद्धा होकार दिलाय. आता अनिका म्हणत असते की माझा जगण्याचा काही अर्थच राहिला नाहीये, मी आता जगून तरी काय करणार आहे. आणि आता अनिकाची बाथरूममध्ये जाते आणि जो बाथटब आहे त्याच्यामध्ये स्वतःलाच मारण्याचा प्रयत्न करते. आणि त्याच वेळेला तिकडे कामिणी येते. कामिणी तिकडे अनिकाला शोधत असते, कारण तिला माहिती आहे अनिकाला आता खूप मोठा धक्का बसणार आहे. ती नक्कीच काही वेडंवाकडं पाऊल तर उचलत नसेल ना. लगेच कामिणी बाथरूमकडे धावत येते आणि पाहते तर अनिका बाथरूममध्ये बाथटबमध्ये स्वतःला बुडून घेतलेलं असतं. कामिनी धावत असते आणि म्हणते की अनिका काय करतेस तू, हा काय वेडेपणा चाललाय. कामिनी लगेचच तिला त्या बाथटबमधून उचलते आणि बाहेर काढते आणि म्हणते की अनिका काय करतेस तू, तुझं डोकं फिरलंय, तुला कळतंय तू काय करतेस ते, तू स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करतेस. अनिका म्हणते मग काय करू ग्रॅनी, मी काय करू, माझ्यापासून सगळं माझं हिरावून घेतलं त्या कमळीने, माझ्याकडे काहीच नाही राहिलं, माझ्याकडे माझा ऋषीसुद्धा राहिला नाही आहे. कामिनी म्हणते अगं वेडी आहेस का, ऋषीचं आणि कमळीचं लग्न होणारच नाही आहे. तुला माहिती आहे नाही, कमळी महाजनांची नात नाही आहे, मग तिचं लग्न त्या ऋषीसोबत कसं होऊ शकतं. मी ते होऊच देणार नाही आहे. ऋषी फक्त आणि फक्त तुझा आहे आणि तू असा वेडेपणा करू नकोस. कामिनी आता इथे अनिकाला एक वेगळाच प्लॅन सांगते आणि म्हणते की ह्या दोघांचा साखरपुडा कसा होतो ते आता बघूयाच. अनिकाला सुद्धा आता इथे कामिनीची ही आयडिया आवडलेली आहे. प्रेक्षकांना इकडे नयनताराने ऋषीच्या आणि कमळीच्या लग्नाला परवानगी तर दिली आहे, पण आता इकडे नयनताराच्या मनात आणि तिच्या डोक्यात काहीतरी वेगळं आहे. खरं तर तिने ही परवानगी मनापासून दिली नाही आहे आणि ऋषीच्या मनातून कमळी कायमची उतरावी यासाठी तिने सुद्धा काहीतरी प्लॅन केला आहे. पण तिचा हा प्लॅन काय आहे ते आपल्याला पुढे कळणार आहे. इकडे कमळीला आता खूप टेन्शन आलेलं असतं. तिला आता हे खोटं सहनच होत नसतं. ती म्हणते की देवी आई मला माफ कर, मी आत्ताच्या आत्ता जाऊन अन्नपूर्णाजींना सगळं काही सांगते, जे काही होईल ते होईल, पण आता मला हे खोट्याचं ओझं झेपतच नाही आहे. कमळी आता उठते आणि अन्नपूर्णाजींना सगळं सत्य सांगण्यासाठी बाहेर निघून येते. ज्यावेळेला ती बाहेर येते आणि त्याच वेळेला ते तिला राजन भेटतात. राजन म्हणतात की कमळी कुठे झाली आहेस. कमळी म्हणते की आता मला हे खोट्याचं ओझं झेपत नाही आहे काका, मी आत्ताच्या आता जाऊन सगळं काही अन्नपूर्णाजींना सांगून टाकणार आहे. हीच ती वेळ आहे, कारण त्या मला त्यांची नात समजत आहेत आणि म्हणूनच माझं लग्न त्या त्या ऋषी सरांशी लावून देतात. पण ज्यावेळेला त्यांना हे कळेल की मी त्यांची खरी नात नाही आहे, मग हे खोटं एक खोटं लपवण्यासाठी आपण किती खोटेपणा करायचा आहे. दिवसेंदिवस हा गुंता वाढतच चालणार आहे आणि ऋषी सरांचं माझं लग्न ठरलं तर आपण त्यांची फसवणूक केल्यासारखंच होणार आहे. नाही, आता हीच ती वेळ आहे, आता आजींना सगळं कळायलाच हवं. राजन म्हणतो की हो, मलाही असंच वाटतं की आईला आता सगळं कळायलाच हवं. आणि आता हे दोघं सुद्धा ठरवतात की अन्नपूर्णा आजीला जाऊन सगळं काही सांगायचं. कमी राजनला म्हणते की आजी कुठे आहेत, आपण आत्ताच्या आता जाऊन सांगूया. राजन म्हणतो की आजींना चेकअप करण्यासाठी डॉक्टर आलेत, ते बाहेर आले की आपण जाऊयाच. आता ते दोघं जण थांबलेले असतात आणि तेवढ्यातच डॉक्टर बाहेर येतात. आता राजन आणि कमी म्हणतात की मॅडम काय झालं, आजी बरे आहेत ना, त्यांना काही त्रास होत नाही आहे ना. आणि राजन काका असं अचानक का बोलवलं डॉक्टरांना, आजींची तब्येत खराब झाली आहे का. इथे राजन म्हणतात की नाही, डॉक्टर फक्त फॉलोअपसाठी आले होते. तेवढा त्या डॉक्टर मॅडम बाहेर येतात. कमी आणि राजन म्हणतात की काय झालं, आजी बरे आहेत ना, अगदी ठणठणीत आहेत ना. डॉक्टर म्हणत असतात की आजी बऱ्या आहेत, पण आपल्याला दिसतात तशा त्या एकदम ठणठणीत नाही आहे. जसं आपल्याला दिसतं तसं नाही आहे. त्या बाहेरून जरी अगदी व्यवस्थित दिसल्या असल्या तरी आतून त्या खूपच धास्तीमध्ये आहेत. आपल्याला वरवर त्या खूप चांगल्या दिसत आहेत, हॅप्पी दिसत आहेत, आनंदी दिसत आहेत, पण आतून त्या अजूनही त्या ट्रॉमामधून बाहेर पडलेल्या नाही आहेत. कारण सध्या जे काही चालू आहे तुमच्या आयुष्यामध्ये त्याच्यामुळे त्या आनंदी तर आहेत,
पण तो जो त्यांचा ट्रॉमा आहे तो अजूनही पूर्णपणे गेलेला नाही आहे. तुम्हाला फक्त एकच काळजी घ्यायची आहे, त्यांना कोणत्याही गोष्टीचा धक्का बसेल, मोठा शॉक बसेल किंवा आधीसारखं जे झालं असं कोणताही प्रकार घडणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची. जर त्यांच्या आयुष्यात पुन्हा जर अशी कोणती गोष्ट घडली तर पुन्हा त्याच अवस्थेमध्ये जाऊ शकतात आणि ह्यामध्ये त्यांच्या जीवाला धोकासुद्धा येऊ शकतो. आणि एकदा का पुन्हा त्याच ट्रॉमामध्ये गेल्या तर बाहेर पडणं खूपच कठीण आहे. आता डॉक्टरांनी जेव्हा राजनला आणि कमीला हे सगळं सांगितलंय, दोघंसुद्धा घाबरलेत. आता इथे राजन आणि कमीने आजींना सगळं सत्य जाऊन सांगायचं ठरवलं होतं. आता काय करायचं? डॉक्टर बरं ठीक आहे, तुम्ही त्यांची काळजी घ्या, मी येते. आणि आता डॉक्टर तिथून निघून जातात. डॉक्टर निघून चालल्यात, पण इकडे मात्र आता कमीला आणि राजनला खूप मोठं टेन्शन आलं आहे. कारण त्या दोघांनी आता आजींना जाऊन सगळं सत्य सांगायचं ठरवलं होतं. पण आजींना तर हे सत्य समजलं तर त्या पुन्हा त्या ट्रॉमामध्ये गेल्या तर आजींच्या जीवाला धोका आहे. राजन म्हणतो की आत्ता पण आजीला हे सांगू शकत नाही आहे. आणि ह्या दोघांचं बोलणं चालू असतं तेवढ्यातच अन्नपूर्णाजी बाहेर येतात आणि म्हणतात की काय झालं राजन, कमी काय झालं, तुमचा चेहरा का असा पडलाय? कमी म्हणते आजी तुम्ही बरे आहात ना, डॉक्टर आल्या होत्या, तुम्हाला काही त्रास होत नाहीये ना? आजी म्हणते अगं मला काय होणार आहे, अगदी चांगली ठणठणीत आहे मी, काही झालं नाहीये. आणि आता तर मी इतकी आनंदी आहे की माझ्या नातीचं लग्न होणार आहे. आता त्याचीच घाई चालली आहे मला. कमीचा चेहरा आणि राजेंचा चेहरा बघून अन्नपूर्णाजी म्हणते काय झालं कमी, तू खुश नाहीये का? तुझा चेहरा का असा पडलाय? मी घेतलेला निर्णय तुला मान्य नाहीये का? तसं असेल तर सांग मला. मी तुझ्यावर कुठल्या गोष्टीची जबरदस्ती करणार नाही आहे, पण मला माहिती आहे मी घेतलेला निर्णय हा योग्यच आहे आणि तुलासुद्धा तो निर्णय आवडलाच असेल. काय राजन, बोला ना गं, तुम्ही दोघं काही बोलत का नाही आहे? आता राजन आणि कमी दोघंसुद्धा एकमेकांकडे पाहतात. आता कमीला काही बोलावं कळत नाही. अन्नपूर्णाजी म्हणतात सांग ना कमी, तुला हे लग्न मान्य आहे ना, तुझा होकार आहे ना या लग्नासाठी? कमी राजनकडे पाहते आणि राजन त्या डोळ्याने तिला हो म्हणायला लावतो. कारण आजींना आता नाही म्हणालं आणि आजींच्या समोर सत्य आलं तर आजींची पुन्हा कंडिशन खराब होऊ शकते. आणि कमी मात्र आता इथे नाईलाजाने अन्नपूर्णा आजींसमोर लग्नाला होकार देते. राजन कमीकडे पाहतच बसतो. त्याला जाणवत असतं की कमी हे सगळं नाईलाजाने करते. राजन म्हणतो कमी तू आमच्यासाठी किती करणार आहेस? माझ्यामुळे तू हे सगळं खोटं नाटक केलंस, पण आता या सगळ्यामध्ये तूच अडकलीस, माझ्यामुळे अडकलीस, या सगळ्याला मी जबाबदार आहे. माझ्यामुळे तुझं आयुष्य पडायला लागणार आहे. कमी मी कसं सांगू आता? आता माझे हात दगडाखाली आले आले आहेत, मी काहीच करू शकणार नाही आहे. आता कमीला सुद्धा खूप वाईट वाटत असतं. कमी म्हणते की अन्नपूर्णाजी तुमची मी खूप मोठी फसवणूक करते. जेव्हा तुम्हाला हे सगळं कळेल, तुमच्यासमोर हे सत्य येईल, तेव्हा काय होईल तुमचं? इकडे ऋषी आणि कमीच्या साखरपुड्याची आता मात्र सगळी तयारी झालेली असते. इकडे कमीने नाईलाजाने का होईना पण साखरपुड्याला लग्नाला होकार दिलेला असतो. ऋषीला माहिती आहे की कमी त्याच्यावरती रागवली आहे, पण त्याचं तिच्यावरती प्रेम असतं आणि त्याच्यामुळे तो लग्नाला तयार झालाय. ऋषीला सुद्धा कळत नाही की कमीने या सगळ्याला होकार का दिलाय. तिने तर माझ्याशी असलेली मैत्रीसुद्धा तोडून टाकली आहे. पण असं काय कारण आहे की ती या सगळ्यामध्ये लग्नाला तयार झाली आहे? आता ऋषीला सुद्धा हे सगळं शोधून काढायचं असतं. पण आता अचानक ठरवलेला साखरपुडा सुद्धा आता त्यांना करायचा असतो, कारण तो बोलू शकत नाही. आता हा सगळा साखरपुड्याचा सीन चालू असतो आणि इकडे मात्र कामिनी आणि रागिणी आणि अनिका यांनी मात्र खूप मोठा कारस्थान तयार केलं आहे. आता इकडे कामिनी रागिणीला माहिती आहे की कमळी ही खरी राजनची मुलगी नाहीच आहे. आता त्यासाठी त्या दोघींनी ठरवलं की काही झालं तरी साखरपुडा मोडायचा आहे आणि कमीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा आहे. आणि त्यासाठीच तिने आता एक मोठा मोठा असा कट रचलेला आहे. ऐन वेळेला ऋषीचं आणि कमीचा साखरपुडा मोडण्यासाठी तिने कमी राजांची मुलगी नाही आहे हे शोधून काढलंय. म्हणजे तिच्या हाती आता खूप मोठा पुरावा लागला. इकडे साखरपुड्याची छान तयारी चालू असते, सगळं काही सुरू झालेलं असतं. आणि आता इथे जेव्हा ऋषी आणि कमी दोघांना सुद्धा अंगठी घालणार असतात. आता या साखरपुड्यामध्ये इकडे स्वतः गौरीसुद्धा आलेली असते. गौरीला खूपच आनंद झालेला असतो. ऋषीचं प्रेम आहेच, पण आपल्या लेकीचं इतक्या चांगल्या मुलासोबत लग्न होतं आहे, गौरीला खूप आनंद झालेला असतो. पण आपल्याच लेकीच्या लग्नात आपल्याला पुढे जाता येत नाही, त्याचं तिला वाईटसुद्धा वाटत असतं. गौरी हे सगळं काही लांबूनच पाहत असते. आणि तिथे आता कामिनी रागिणी ह्या दोघींना पाहूनसुद्धा गौरीला आणखीनच टेन्शन आलं आहे. ह्या दोघीजणी कमीला काही करणार तर नाहीत ना, म्हणून गौरी मात्र आता तिथून जागची हायालाच तयार नसते. ती कमळीवर लक्ष ठेवूनच असते. कामिनीच्या आणि रागिणीच्या बारीक सारीक गोष्टींवर तिचं चांगलंच लक्ष असतं. त्या दोघींमध्ये काहीतरी सुरू आहे आणि त्यामुळे आता गौरीने ठरवलं की काही झालं तरी ह्या दोघींवर लक्ष ठेवून राहायलाच हवं आणि हा साखरपुडा पूर्ण व्हायलाच हवा. गौरी लक्ष ठेवून असते, पण इकडे ज्या वेळेला आता ही नयनताराच्या मनात सुद्धा कमी तिला सून म्हणून नकोच हवी असते. तिने जो सगळा काही दिखावा केलेला असतो तो फक्त अन्नपूर्णा आजींना दाखवण्यासाठी. कारण तिने अन्नपूर्णा आजींना शब्द दिला असतो की मी ऋषीचं आणि तिच्या मोठ्या नातीचं लग्न लावून देईन आणि ती तिच्या शब्दांची पक्की असते. तिने नकार दिला तर तिचा शब्द मोडला जाईल आणि हे सगळं होऊ नये म्हणून तिने हा फक्त सगळ्यांना दाखवण्यासाठी दिलेला होकार. पण आता इथे नयनताराने सुद्धा कमीला सगळ्यांसमोर कमी लेखण्यासाठी आणि तिला हा साखरपुडा मोडण्यासाठी तिने सुद्धा एक वेगळाच प्लॅन केला.
पण याची कल्पना मात्र कोणालाच नाही आहे. इथे रिशीला सुद्धा वाटतं आता की मम्माने आपलं जे आहे कमळीचं आणि आपल्या रिलेशनला ॲक्सेप्ट केलं आहे. तिने कमळीला सून म्हणून ॲक्सेप्ट केलं आहे आणि तिने मनापासून होकार दिला आहे. रिशीसुद्धा खुश असतो. भले कमळी हे सगळं काही नाईलाजाने करते. रिशीला याचं उत्तर कळत नाही आहे, पण तो सध्या या लग्नासाठी तयार झालाच आहे. तर इकडे रागिनी आणि कामिनीने जो प्लॅन केला आहे त्याच्यामध्ये आता जेव्हा इकडे लग्नाची साखरपुड्याची तयारी होते, दोघंसुद्धा एकमेकांना अंगठी घालायला समोर येतात. इथे आता ऋषी कमळीला अंगठी घालतो, पण त्याच वेळेला तर जेव्हा कमळी अंगठी घालायला जाते तेव्हा मात्र ती अंगठी आता इकडे अनिका आणि कामिनी या दोघींनी सुद्धा गायब केलेली असते. त्यांना असं वाटतं की अंगठी जर नाही मिळाली तर ह्या दोघांचा साखरपुडा होणारच नाही आहे. आणि त्यानंतर कामिनीने आणखीन एक डाव रचलेला असतो, ते म्हणजे कमळीचा खोटेपणा समोर आणायचा. पण या सगळ्यात आता इथे गौरीचं बरोबर लक्ष असतं. गौरीने चांगलं लक्ष ठेवलेलं असतं आणि जी लपून ठेवलेली अंगठी असते ती गौरी समोर आणून देते. गौरी आता ती लपून ठेवलेली अंगठी सगळ्यांच्या समोर आणते आणि म्हणते, हे बघा इथे आहे अंगठी, इथे विसरला होतात. गौरी ती अंगठी देते आणि इकडे आता पुन्हा साखरपुड्याला सुरुवात होते. कमी ऋषीच्या हातात अंगठी घालणारच तेवढ्यातच आता जी कामिनी आहे ती तिथे गौरीला पाहते. गौरीला तिथे पाहून कामिनीला मोठाच धक्का बसलाय. कामिनी आता गौरीचा हात धरते आणि तिला ओढत बाहेर आणते आणि म्हणते, तू इथे कशी आली? तुझा काय या सगळ्याशी संबंध? आणि तू म्हणाली होतीस ना की कमी तुझी लेक नाही आहे. इकडे आता गौरी म्हणते की हो, कमळी माझी लेक नाहीच आहे. मी तुम्हाला म्हणाले होते ना की कमळी माझी लेक नाही आहे, ती खोटी आहे म्हणून. आता इकडे कामिनी म्हणते की तू खरं बोलतेस ना, खरं सांगतेस ना हे सगळं? गौरी म्हणते की हो, हे खरं आहे. आता कामिनी या संधीचा फायदा घेते. तिला आता गौरीसुद्धा समोर सापडली आहे, म्हणजे खूप मोठाच पुरावा सापडला आहे. कारण गौरीने स्वतः सांगितलं आहे की कमळी तिची लेक नाही आहे. आता ती साखरपुड्याच्या मध्ये येते आणि आता कामिनी सगळ्यांसमोर इश्यू क्रिएट करते. म्हणते, थांबवा हा साखरपुडा. काय चाललं हे सगळं? तुम्ही कोणाचा साखरपुडा कळताय? तुम्हाला कळतंय का? आता अन्नपूर्णा आजी म्हणतात की आता काय झालं हिचं? आता काय तुझं नवीन आहे? कामिनी म्हणते, नवीन नाही, जे आहे खरं तेच सांगते. ही कमळी एक नंबरची खोटारडी मुलगी आहे, ती तुझी नात नाहीच आहे. अन्नपूर्णा आजी म्हणतात की तुझं पुन्हा सुरू झालं? काय आहे हे सगळं? तुला जर इथे थांबायचं नसेल तर आत्ताच्या ते तू निघून जा. कामिनी म्हणते, माझं एकदा ऐकून घे, मी सांगते ते खरं सांगते. कमळी तुझी नात नाही आहे आणि राजांची मुलगी नाही आहे आणि त्याचा मी सबळ पुरावासुद्धा इथे घेऊन आली आहे. आणि आता इथे कामिनी आहे गौरीला सगळ्यांच्या समोर. आता गौरी समोर आल्यानंतर राजनला खूप मोठा धक्का बसला आहे की गौरी इथे. कामिनी म्हणते, हो ही गौरी, आणि हिलाच विचार की कमळी तिची लेक आहे की नाही आहे. तुला आता कळेल की तू ज्या मुलीला इथे घेऊन आलायस ती मुलगी कोण आहे ते. आणि कामिनी आता इथे सगळ्यात मोठा झटका दिला आहे